मंचावरती आणि सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, भाषिक वर्चस्वाच्या राजकारणावरती चर्चा करत असताना प्रास्ताविकापासून दोन संदर्भ बिंदू आपल्या समोर आहेत. पहिला आहे तो म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जो काही अभिजात मराठीचा गाजावाजा सुरू आहे त्याच्या संदर्भात, आणि अलीकडेच त्रिभाषा सूत्रानुसार लादली जाणारी हिंदी. मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी जेव्हा ही परिषद आयोजित केलेली आहे, सुरुवातीलाच मी एक विनंती करेल, मी चूक काढत नाहीये आयोजकांची, पण सत्यशोधकी भूमिका म्हणून आपण संस्कृती आणि भाषा संरक्षक बनू शकत नाही. आपण या भाषांचं, जनभाषांचं संवर्धन करू शकतो आणि ते करायला पाहिजे. पण संरक्षकाची जर भूमिका घेतली तर ते संस्कृती संरक्षक आणि आपण भाषा संस्कृती संरक्षक असा काही फरक शिल्लक राहणार नाही. तर तो एक धोका संभवतो. आणि याच्या मागे काही एक भूमिका पण आहे की संरक्षक म्हणून आपण भूमिका का घेऊ शकत नाही आणि का घ्यायला नको. जेव्हा संरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा मग शुद्धीचा आणि शुचितेचा मुद्दा उपस्थित होतो. व्याकरणातली शुद्धता, उच्चारांमधली शुद्धता, या दोन्ही अर्थांनी. संरक्षण कशाचं करायचं तर अशा स्टँडर्डाइज, अशा प्रमाण भाषेचं जी शुद्ध आहे तिच्यामध्ये भेसळ नको, सरमिसळ नको, ही ती भूमिका असते संरक्षणाची. पण मराठी भाषा जी आहे तिचा जो काही ज्ञात इतिहास आहे तेव्हापासून आणि मुळातच तिची जी जडणघडण आहे तीच अशा भेसळीतून आणि सरमिसळीतून झालेली आहे, आणि हे तिचं अंगभूत वैशिष्ट्य आहे. आपण ज्या मराठवाडा प्रदेशामध्ये ही परिषद आयोजित केलेली आहे, पहिली परिषद, इथे जर तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये गेलात, इथल्या मार्केटमध्ये गेलात, आताचं मला फारसं चित्र माहिती नाही, पण जेव्हा आम्ही 30 वर्षांपूर्वी या शहरामध्ये राहत होतो तर घरामध्ये मराठी आणि बाहेर आल्यानंतर ते कॉलेजमध्ये असो किंवा मार्केटमध्ये असो हिंदी. आणि हिंदी सुद्धा कोणती तर दख्खनी हैदराबादी हिंदी. इथली मराठी जी आहे ती मराठी देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तिची वैशिष्ट्य आणि लक्षणं बदलताना आपल्याला दिसतात. म्हणजे लातूर उदगीरच्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी जी मराठी आहे, परभणी परिसरात बोलली जाणारी मराठी आणि औरंगाबादच्या अवतीभोवती तालुक्यांमध्ये बोलली जाणारी मराठी, खूप मोठा फरक आहे. पण इथे जी उर्दू बोलली जाते आहे सार्वजनिक जीवनामध्ये, त्या उर्दूवरती इथल्या या स्थानिक बोलींचा जसा प्रभाव आहे तसाच या स्थानिक बोलींवरती या दख्खनी उर्दूचा देखील प्रभाव आहे. आणि जेव्हा आपण आपली भाषा म्हणून मराठीच्या संरक्षणाची भूमिका घेतो तर मराठवाड्यातले लोक असं निश्चितपणे म्हणू शकतात की उर्दू आपली भाषा नाही का, आणि तसं त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. ती काही केवळ कुठल्या एका धर्मीयांची भाषा नाही आहे. इथे ती सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवली जाणारी भाषा होती आणि सर्वांनाच उर्दू लिहिता वाचता बोलता येत होतं. बोलता तर आजही येतं. हे संपूर्ण मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे. मग मराठी भाषेच्या संरक्षणाची जर आपण भूमिका घेतली तर उर्दू भाषेच्या संरक्षणाची भूमिका मुसलमानांनी घ्यावी असं आपलं म्हणणं आहे का? तसं म्हणणं आपलं असू शकत नाही. तर वरून ज्या भाषा लादल्या जात आहेत आणि वर्चस्वाच्या राजकारणातून लादल्या जात आहेत त्याच्या विरोधात उभं राहण्याची आपली ही भूमिका आहे. आणि तो खऱ्या अर्थाने फुले परंपरेचा आपला वारसा आहे. मी ज्याचा उल्लेख केला की मराठी ही तिच्या उगमापासून, तिच्या जडणघडणीपासूनच बहुविध आणि समावेशक राहिलेली आहे. अभिजात मराठी भाषेचा जो अहवाल लिहिला गेला त्या अहवाल लेखनामध्ये एकही
भाषा वैज्ञानिक नव्हता, एकही भाषेचा इतिहासकार नव्हता. तुम्ही बरोबर उपस्थित केला तो प्रश्न की भाषा वैज्ञानिकच नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने तो अहवाल तयार केला गेला की त्यामध्ये आधीच भूमिका ठरवली गेली की मराठी ही अभिजात भाषा आहे आणि तिला तो दर्जा मिळायला हवा. आणि गंमत अशी आहे की ज्यांचे दाखले त्यामध्ये दिले गेलेले आहेत ती फार मोठी गंमत आहे. केतकरांचा दाखला आहे, इरावती कर्वेंचा दाखला आहे, राजवाड्यांचा दाखला आहे. त्यांच्या मूळ लेखनामध्ये मात्र ते अभिजात भाषा म्हणून संस्कृतचा पुरस्कार करतात आणि प्राकृत मराठी म्हणून तिचा द्वेष आणि तिच्याविषयी तुच्छता बाळगताना दिसतात. उतारेच्या उतारे आपल्याला तसे बघायला मिळते. परंतु बहुजनांमधल्याच काही विचारवंतांना कामाला लावून हा अभिषेक केला गेला या अभिजात भाषेचा. त्याच्या मागे राजकारण कोणतं होतं? मागच्या दशकभराचा जर आपण इतिहास पाहिला, दशकभरातला, नेमक्यापणाने आकडेवारी सांगू शकतील दिलीप चव्हाण की मला वाटतं 12,000 मराठी शाळा बंद पडल्यात का 18,000? 18,000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. मराठी शाळांना कुलपं लागलेली आहेत आणि ज्या शिल्लक आहेत त्या मरणासन्न अवस्थेमध्ये टाहो फोडत आहेत. त्यांचा आक्रोश आहे आम्हाला वाचवा म्हणून. ही स्थिती आहे. म्हणजे शारदा मंदिर सारखी एक लब्ध प्रतिष्ठित असं विद्यालय, मराठी विद्यालय, कन्या विद्यालय, तिथे देखील आता संकट आलेलं आहे असं प्रास्ताविकामध्ये कोणीतरी नमूद केलं. म्हणजे ही मराठी शिक्षणाची ही दुरावस्था आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या शाळा, मराठी भाषेतून जिथं शिकवलं जात आहेत ती महाविद्यालय, मराठी भाषेतून ज्यांनी शिक्षण घेतलेली आहेत ते ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स, नुसती बेरोजगारांची फौज आहे. हे एका बाजूला वास्तव आणि दुसऱ्या बाजूनी त्याच वेळेला म्हणजे एका बाजूला मराठी अशी दरकिनार केली जात आहे आणि त्याच्या मागे शासकीय धोरणं देखील कारणीभूत आहेत. किंबहुना शासकीय धोरणच आहे. म्हणजे ही जी दुरावस्था शासकीय अनास्थेपायी मराठीवरती ओढवलेली आहे त्याच्यावरती पांघरून टाकण्यासाठी हा अभिजात मराठीचा संपूर्ण प्रपंच उभा केला गेलेला आहे. अशी दाट शंका घ्यायला आपल्याला भरपूर वाव आहे. अशी दाट शंका येते म्हणजे त्या राजकारणामागची. अन्यथा मराठी भाषेच्या हितासाठीच जर तुम्ही राजकारण करत असाल तर एखाद्या भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला काय किंवा न मिळाला काय यापेक्षाही त्या भाषेला ज्ञानभाषा म्हणून घडवणं, त्या भाषेमधून मराठी बहुल प्रांतांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं, यातून मग ज्ञानभाषा घडणार आहे. पण ही जबाबदारी टाळायची आहे, ही जबाबदारी टाळलेली आहे आणि तरी सुद्धा आम्ही मराठी भाषेचे अभिमानी आहोत आणि संरक्षक आहोत हे दाखवण्यासाठी हा संपूर्ण अभिजातचा प्रपंच तिथून उभा केलेला आहे. जडणघडणीचा जो मी मुद्दा उपस्थित केलेला होता की अर्धमागधी, पाली, महाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी, पैशाची आणि मराठी अपभ्रंश अशा अनेक भाषांच्या संपर्कातून ही 8व्या-9व्या शतकामध्ये मराठी नावाची भाषा आकार घेत गेलेली आहे. 8वं-9वं शतक उजाडलं तिने आकार घेण्यासाठी. त्याच्या आधीच्या या ज्या भाषा आहेत ज्यांचा मी उल्लेख केलेला आहे त्या मराठी भाषा नव्हेत. महाराष्ट्री प्राकृत ज्याला म्हटलं जातं तिचा आणि आधुनिक मराठीचा त्या अर्थाने काहीही संबंध नाही. जितका अर्धमागधी, पैशाची, शौरसेनी आणि अपभ्रंश भाषेचा प्रभाव मराठीवर आहे तितकाच प्रभाव या महाराष्ट्री प्राकृताचा आहे. ते गाथा सप्तशती
आणि गुन्हाड्याची बृहत्कथा वगैरे हे मुळीच मराठी नाही आहे. त्याला कुठल्याही इंडॉलॉजिस्टनी मराठी म्हटलेलं नाही. हे प्राकृत मधले ज्या शिलालेखांचा निर्देश केला जातो त्या शिलालेखांमधली प्राकृत भाषा नाणेघाट पासून तर ओरिसा खारवेलच्या शिलालेखापर्यंत एक समान प्राकृत आहे. थोडेसे डिफरन्सेस आहेत, म्हणजे प्रादेशिक भिन्नता आहे, परंतु लिपी ब्राह्मी, धम्मलिपी आणि भाषा प्राकृत हे त्या शिलालेखांचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. मग काय नाणेघाट पासून ओरिसापर्यंत का मराठीचं राज्य होतं का त्या काळामध्ये? तर अशा पद्धतीचे उटपटांग स्वरूपाचे क्लेम केले गेले की बघा मराठीचा असा प्राचीन वारसा. म्हणजे एक असं भान आहे की प्राचीन असणं म्हणजे अभिजात असणं. मग प्राचीनत्वावर दावा सांगण्यासाठी त्या नाणेघाटच्या शिलालेखाला वेठीस धरल्या गेलं, हालाच्या गाथा सप्तशतीला वेठीस धरल्या गेलं, महाराष्ट्री प्राकृतला वेठीस धरल्या गेलं आणि खोटे क्लेम करून अभिजातवरती हक्क सांगितला गेला. आणि हे आयतं कोलीत इथल्या शासनकर्त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यांना आयतं आहे ना, त्यांना एक हातामध्ये एक शस्त्र मिळालं त्यांना की मराठी भाषिकांची एक वोट बँक त्यांना बनवता येईल आणि त्यांना खुश ठेवता येईल, यासाठी त्यांनी हे अभिजातचं राजकारण उभं केल्याचं आपल्याला दिसतं. मग या ज्या भाषा आहेत आणि ही जी मराठीची जडणघडण आहे प्राचीन काळातली ज्याचा मी निर्देश करतोय, ती संघर्ष विरहित होती का? ती विग्रही नव्हती का? त्याच्यामध्ये कुठलाच विग्रह नव्हता का? त्यात विग्रह देखील होता आणि संघर्ष देखील होता. आणि इतका पराकोटीचा संघर्ष आहे तो रक्तरंजित संघर्ष आहे. नुसतंच अवहेलना नाही आहे, नुसतं कुटाळक्या नाही आहेत, नुसतं तुच्छता नाही आहे, तर शिरकाण आहे, रक्तपात आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो की अशोकाने ज्या प्राकृत पालीमधून संपूर्ण उपखंडामध्ये आपले शिलालेख कोरून ठेवले होते, ती प्राकृत पाली आणि ज्या लिपीतून त्यांनी जे ते शिलालेख उत्कीर्ण करून ठेवलेले आहेत ती धम्मलिपी, ही या उपखंडामधून जेव्हा ब्रिटिश आले तोपर्यंत म्हणजे जेम्स प्रिन्सेपनी त्या अशोकन लिपीची उकल करेपर्यंत अशोकाची लिपी आणि बुद्धांनी ज्या पाली प्राकृतातून आपला उपदेश केलेला होता ती पाली भाषा, या दोन्हीही विस्मृतीमध्ये गाडल्या गेलेल्या होत्या. पाली जाणणारा, पाली लिहिणारा एकही व्यक्ती, एकही माणूस, एकही समूह इथे संपूर्ण उपखंडात उपस्थित नव्हता. त्याची जेव्हा उकल केली गेली त्या लिपीची, तर तेव्हा तिबेटमधल्या, नेपाळमधल्या आणि दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेमध्ये प्रचलित असलेल्या पालीचा आधार घेऊन त्या भाषेची पुनर्निर्मिती केली गेली. त्यासाठी ब्रिटिशांना इथे यावं लागलं. म्हणजे या उपखंडामध्ये सर्वप्रथम साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं, त्या सम्राट अशोकाने ज्या भाषेला राजाश्रय दिला, जी भाषा बुद्धाचा संदेश दूर दूरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनलेली होती, ती भाषा विस्मृतीमध्ये गाडली गेली. ती सहजपणे गाडली गेली का? तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जे बौद्ध भिक्खूंचं आणि बौद्धांचं शिरकाण त्या काळामध्ये झालेलं आहे, त्याच्यासोबतच हे भाषेचं शिरकाण जोडल्या गेलेलं आहे. अभिजात भाषा संस्कृत आणि संस्कृतचा पुरस्कार, कारण ती ब्राह्मणांची भाषा आणि मौखिक परंपरेने सुरू असलेली भाषा, आणि ती मौखिक परंपरेने सुरू असल्या कारणाने संस्कृतामधून निर्माण झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाविषयीची एक सिक्रेसी पाळता येत होती. ज्यांना मुखोद्गत आहे ते इतरांकडनं मुखोद्गत करून घेत असत संस्कृत पाठशाळांमधून. त्यामुळे ते इतरांपर्यंत, ज्यांना या भाषेचा अधिकार नाही त्यांच्यापर्यंत ते ज्ञानही पोहोचणार नाही याची तिथं काळजी घेतली गेलेली होती. आणि या पाली प्राकृतचं वैशिष्ट्य असं होतं की ही लिपी असणारी भाषा, आणि लिपी असणारी भाषा असल्या कारणाने तिचा अनुवादही शक्य होता आणि तिचा दूरदूरच्या प्रदेशातल्या आणि भिन्न भाषा बोलणाऱ्या लोकांपर्यंतचा
प्रचार प्रसार देखील शक्य होता. अशी भाषा या देशामध्ये मारून टाकलेली आहे. तिचं हत्याकांड सामूहिक शिरकाण झालेलं आहे. म्हणून हे भाषा वर्चस्वाचं राजकारण जे आहे ते तितकंही साळसूद नाही आहे. त्याच्या मागे फार मोठा असा रक्तरंजित इतिहास आहे, तो देखील आपल्याला विसरता येणार नाही. दीपक पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की हिंदी भाषेच्या सक्तीच्या संदर्भातला, की बंच ऑफ थॉट मध्ये जी भूमिका घेतलेली आहे की हिंदी अँड हिंदुस्तान, म्हणजे एक राष्ट्र आणि त्या राष्ट्राची एक भाषा आणि त्या राष्ट्राचा एक धर्म. म्हणजे भाषेविषयीचं विद्यमान सरकारचं जे धोरण आहे, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं सुद्धा, ते नुसतंच भाषिक धोरण नाहीये. हे कृपया समजून घेण्याची आवश्यकता आहे. ते सुटेपणाने भाषेचं धोरण नाही आहे. त्याच्यासोबत त्यांचा राष्ट्रवाद जोडला गेलेला आहे, वर्चस्ववादी राष्ट्रवाद, आणि त्याच्यासोबत धार्मिक दृष्ट्या देशाचं एकसाचीकरण करण्याचे डावपेच देखील आहे. तोच केवळ राष्ट्रीय आहे ज्याची पुण्यभू आणि पितृभू ही भारत आहे. अन्य सगळे अराष्ट्रीय आहेत. ही जर व्याख्या असेल आणि त्या व्याख्येच्या चौकटीमध्ये जर आपण हे राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर जे हिंदी बोलणार नाहीत, जे हिंदू नाहीत, ते हिंदुस्थानी नाहीत आणि ते अराष्ट्रीय आहेत आणि ते या देशाचे दुय्यम नागरिक आहेत. अशा प्रकारचं फाशीवादी राजकारण या भाषा लादवणुकीच्या राजकारणामध्ये आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये देखील हे राजकारण आपण समजून घ्यायला पाहिजे. याची दुसरी बाजू अशी आहे की बहुविधतेला सरळसोटपणे विरोध करायचा. म्हणजे एक भाषेमध्ये जर एक राष्ट्र, एक भाषा आणि एक राष्ट्र असं जर सूत्र असेल, तर ह्या वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यामुळं ते प्रांतिक अस्मिता उभे राहतात आणि त्यामुळं आमचा जो राष्ट्रवादाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण जातो, अडथळा निर्माण होतो. हे त्यांचं आकलन आहे. का बरं? असाही राष्ट्रवाद असू शकतो ना की जो बहुविधतेचा सन्मान करतो, जो भाषा आणि संस्कृती आणि धर्मांच्या बाबतीत समावेशक आहे. पण तशी राष्ट्रकल्पना यांना नको आहे, ती त्यांच्यासाठी त्याज्य आहे. म्हणून ते असा संपूर्ण भारतीय जनतेचं धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक एकसाचीकरण करू इच्छिणारा राष्ट्रवाद थोपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हा बहुविधतेला केलेला विरोध आहे. आणि असाच जर तुमचा राष्ट्रवाद असेल आणि इतकेच जर तुम्ही कडवे राष्ट्रभक्त आणि देशभक्त असाल, तर सगळी सूत्र तुमच्याकडे आहे, पाशवी बहुमत तुमच्याकडे आहे. तुम्ही अधिक कडवे देशभक्त आणि राष्ट्रभक्त बनू शकता आणि तसं सिद्ध करण्याची संधी देखील तुमच्याकडे आहे. ती संधी तुम्ही वाया घालवू नये असं आमचं म्हणणं आहे. की सर्वात आधी तुम्ही काय करू शकता, तर परदेशामध्ये पाठवलेली तुमची जी मुलं आहेत शिक्षणासाठी, त्यांना परत बोलवा. परदेशामध्ये शिक्षण घेऊन ज्यांनी डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्यांच्या डिग्र्यांची इंडिया गेटवरती होळी करूयात. याच्यापेक्षा मोठा देशभक्तीचा पुरावा तुम्हाला देता येणार नाही. देशभक्त बनण्याची संधी आहे. तुम्ही किती राष्ट्रभक्त आहात हे सिद्ध करण्याची संधी असल्या कारणाने मग आता हे जे फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस इथं येऊ घातलेले आहेत आणि त्यांना या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी दिलेले जे सेज होते ना, त्या ज्या जमिनी दिल्या होत्या, हजार एकर, 15,000 एकर जमिनी दिलेल्या, तशा हजारो एकरच्या जमिनी फॉरेन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसला महाराष्ट्रात, कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये, उत्तर भारतात, उत्तर प्रदेशामध्ये, राजस्थानमध्ये यांनी देऊ केलेलं आहे. आणि तिथे दिलं जाणारं जे शिक्षण आहे त्या शिक्षणावरती
कुणाचंही नियंत्रण असणार नाही, कारण ते त्या अटीवर येणार आहे. तिथे तुम्ही हिंदीची सक्ती करू शकणार नाही. राजस्थान जयपूरमध्ये जे फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आज उभे राहिलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये जे उभे राहू पाहत आहेत, तिथं शिक्षण घेणारी मुलं कुणाची असणार आहेत? त्यांच्यावरती तुम्ही हिंदीची सक्ती करणार आहात का? आणि करणार नसाल तर तुमच्या त्या तथाकथित राष्ट्रवादाचा जो वर्चस्ववादी आहे, जो फाशीवादी आहे, त्याचं ओझं इथल्या बहुजन शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून का म्हणून व्हायचं आहे? आणि पद्धतशीररित्या तुम्ही त्यांचं शिरकाण करताय की जी ज्ञान भाषा म्हणून जगाने आज स्वीकारलेली आहे, आपल्याला आवडो की न आवडो. दिलीप चव्हाणांनी देखील सांगितलं की ती अपरिहार्यता आहे. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे, म्हणजे त्या ज्ञानभाषेपासून वंचित ठेवायचं. आणि हा नुसतंच अभ्यासक्रमाला लागू असणं एवढं पुरेसं नाहीये. जिथे ही हिंदी शिकवली जाणार आहे, जिथे ही इंग्रजी शिकवली जाते, त्या शाळांचा शैक्षणिक दर्जा, त्याचं ऑडिट जर केलं तर काय स्थिती आहे आज? म्हणजे अगदी मी थेट सीबीएसईच्या शाळापासून विचारतो. आज 20 वर्षांपूर्वी सीबीएसईच्या संदर्भात हे विचारता येणं शक्य नव्हतं. पण तिथं शिक्षण घेणारी मुलं कोणत्या वर्ग जाती स्तरामधून येतात, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये जाणारी मुलं कोणत्या वर्गस्तरांमधून येतात, आणि तिथं जो शैक्षणिक दर्जा पद्धतशीररित्या त्या विद्यार्थ्यांचं शिरकाण करण्यासाठी निम्नतम पातळीवर ठेवला गेलेला आहे, खच्चीकरण केलं गेलेलं आहे तिथल्या त्या दर्जाचं. अतिशय उत्कृष्ट शाळा होता या मराठी शाळा. आपली सर्वांची पिढी या अनुदानित जिल्हा परिषदांच्या शाळांमधून घडलेली आहे. त्या अनुदानित जिल्हा परिषदांच्या शाळांमधून चांगले ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पेपर वाचणारे दिलीप चव्हाण सारखे प्राध्यापक देखील तयार झालेले आहेत. पण त्याच जिल्हा परिषदांच्या शाळांवरती आज काय अवकळा आलेली आहे? ती अवकळा आलेली नाही आहे, ते पद्धतशीररित्या केलं जाणारं शिरकाण आहे. ज्या पद्धतीने पुष्यमित्राच्या काळामध्ये बौद्धांचं शिरकाण, सामूहिक शिरकाण केलं गेलेलं आहे, तशाच पद्धतीने आज इथल्या बहुजनांच्या मुलांचं, म्हणजे बहुजनांच्या येणाऱ्या पिढ्यांचं, शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या येणाऱ्या पिढ्यांचं, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं शिरकाण केलं जात आहे. आणि त्यांना तितपतच शिक्षण दिलं जात आहे की जेणेकरून ते यांच्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये यस सर म्हणण्या इतकं इंग्रजी समजू शकतील आणि काम करू शकतील त्यांच्या कंत्राटी नोकऱ्यांमध्ये. ह्या संपूर्ण पॉलिटिकल इकॉनॉमीचा हा भाग आहे यांचं हे सांस्कृतिक धोरण. म्हणजे ते सुट्यापणाने आपल्याला म्हणूनच बघता येत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की राष्ट्रवादच तुम्हाला सिद्ध करायचा असेल तर मग या फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आता थांबवून दाखवा, किंवा ह्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करून दाखवा. बघा जनता कशी उभी राहते तुमच्या विरोधात. आज खेड्यापाड्यांमध्ये देखील इंग्रजी माध्यमातून आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे याची अहमहिका आहे. प्रत्येक गावामध्ये, खानदेशात मी बघतो आहे, प्रत्येक गावात नव्हे प्रत्येक पाड्यावर त्या पिवळ्या रंगाच्या बसेस सकाळी सकाळी जाताना येताना आपल्याला बघायला मिळतील. शेकडो बसेस आहेत प्रत्येक गावामध्ये आणि तालुक्यामध्ये. ही शिक्षणाची स्थिती आहे. त्या शाळा बंद करून दाखवा आणि मग शिकवा लोकांना देशप्रेम आणि राष्ट्रवाद काय असतो ते, की आपल्याला देशप्रेम सिद्ध करण्यासाठी, राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी इंग्रजीतल्या मुलांचा प्रवेश रद्द करायचा आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये आपल्याला प्रवेश द्यायचा आहे. घ्या ना राजकीय भूमिका. कोणी थांबवलं तुम्हाला? करा देशभक्ती सिद्ध. किंवा मग हे जे खाजगीकरण सुरू आहे हे सर्रास पातळीवर, त्या सर्व खाजगी शाळांना, त्या सर्व मल्टीनॅशनल आणि कंपन्यांचं फंडिंग असलेल्या फॉरेन युनिव्हर्सिटीजला याचं नॅशनलायझेशन करून दाखवा. दुसऱ्या बाजूनी त्याचं नॅशनलायझेशन पण तुम्ही करू शकता. म्हणजे सर्वात मोठी जर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याची संधी कुणाकडे असेल तर ती ज्यांच्याकडे आहे ते स्वतः ती संधी घेत नाही आणि इतरांना मात्र सांगतायत की तुम्ही भाषा वाचवा, तुम्ही संस्कृती वाचवा आणि त्यासाठी या राष्ट्रभक्तीच्या पालख्या वाहा आणि आम्ही आमची मुलं मात्र
परदेशामध्ये शिकायला पाठवतो. हे जे तिहेरी ओझं आणि त्याच्यासोबतच भाषा शुद्धीचा आग्रह, तर याची चर्चा बाल मानसिकतेच्या संदर्भात देखील केली जाते आणि ते फारच महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं आहे की येणाऱ्या पिढ्यांची मानसिकता कशी असणार आहे, आपल्या त्यांची काय जडणघडण होणार आहे मानसिकदृष्ट्या. म्हणजे ग्रामीण भागातली कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं जी इंग्रजी भाषेमधून शिक्षण घेत आहेत, त्यांचं घरामधलं वातावरण आणि शाळेमधलं वातावरण हे वेगळं आहे. बरं, ते ज्या इंग्रजी शाळांमध्ये जातात, माझा अनुभव सांगतो आहे की त्या इंग्रजी शाळेमध्ये इंग्रजी बोललं जात नाही, हिंदी बोललं जातं. ते ज्या इंग्रजी शाळांमध्ये जातात त्या शाळेमध्ये हिंदी बोललं जातं आणि शिकवणारे जे शिक्षक असतात ते बिचारे 7-8 हजारांवरती नियुक्त केलेले असतात कंत्राटी शिक्षक म्हणून. तिथेही त्यांना धड इंग्रजी शिकवलं जात नाही. पण पाठ्यपुस्तके इंग्रजीतून असतात. घरी इंग्रजीतून तयारी करून घेणारा कोणी नाही. शाळेमध्ये पूर्ण शिक्षण होत नाही म्हणून मग मारामार करून मुलांसाठी क्लासेस लावणं, म्हणजे शाळा आणि त्याच्यासोबत क्लासेस, हे तर समीकरणच आहे. नाही, आमचा मुलगा शाळेत जातो, बरं मग आणि क्लासला कुठल्या जातो मग, असंच आहे ना. काय करतोय आपण, त्याचा काय परिणाम होणार आहे. म्हणजे त्याचं ओझं तर आहेच त्याच्यावरती, परंतु तो घरामध्ये अर्धवट मराठी शिकतो आहे, शाळेमध्ये तो अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट हिंदी शिकतो आहे. पण एवढंच नाही, याच्या पुढची गोष्ट अशी आहे की तो त्याच वेळेला भयंकर अशा न्यूनगंडाची शिकार बनतो, विक्टीम बनतोय तो न्यूनगंड, की मला या पुस्तकातल्या सारखं इंग्रजी लिहिता वाचता बोलता येत नाही, मला या युट्यूबवरच्या सारखं इंग्रजी लिहिता वाचता बोलता येत नाही, मला या शिक्षकांसारखं किंवा त्या शाळेमध्ये एखाद्या चांगल्या घरातला मुलगा असतो तो ज्या पद्धतीने भाषण करतो, मला याच्यासारखं इंग्रजी बोलता येत नाही. पहिली, दुसरी, तिसरी, पाचवी, 10वी नुसते मानसिक आघात तो सहन करणार, कारण त्याला ते वातावरणच नाहीये तिकडे घरामध्ये. म्हणजे हे इंग्रजीतून त्याचं मानसिक खच्चीकरण, मराठीच्या उच्चारांवरून खच्चीकरण सुरूच आहे, आणि पुन्हा आता नव्याने हिंदी, आणि मग हिंदी मधले व्याकरणाचे नियम मराठीपेक्षा सोप्या भाषेत बोलायचे तर एकदम उलटे पालटे आहेत. यातून किती गोंधळलेली मानसिकता असलेली पिढी, की जी कुठलीच भाषा नीटपणे समजू शकणार नाही, बोलू शकणार नाही. आणि हे नुकसान कुणाचं आहे? हे त्या मुलाचं नुकसान नाहीये, त्या शेतकरी कुटुंबाचं नुकसान नाहीये. तुम्ही म्हणता ना की लहान मुलं म्हणजे देशाची पुढची पिढी, भावी पिढी असते, हा दृष्टिकोन होता नेहरूंचा. देशाची जी भावी पिढी आहे, ज्या भावी पिढीनी नीटपणे शिक्षण घेऊन, इतका ह्युमन रिसोर्स आहे. काय काय ढोल वाजवले जात होते काही वर्षांपूर्वी, 2 वर्षांपूर्वीपर्यंत हे ढोल वाजवले जात होते, आज त्याचा उल्लेखही होत नाही. काय तो डेमोग्राफिक डिव्हिडंड, डेमोग्राफिक डिव्हिडंड, की भारतामध्ये ह्या दशकभरामध्ये येत्या काही या 2-3 दशकांमध्ये जगातल्या लोकसंख्येतले सर्वाधिक तरुण असणार आहेत. मग ही लहान मुलं जी तरुण म्हणून घडणार आहेत, त्यांना कोणतं शिक्षण तुम्ही देत आहात, कसं शिक्षण देत आहात, त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये जर इतकं भयंकर स्तरीकरण आणि विषमता असेल, आणि इतका मानसिक आघात आणि मानसिक पिळवणूक असेल, आणि शिरकाण जर असेल, तर लक्षात ठेवा, तुम्ही देशासोबत बैमानी करतात आणि तुम्ही देशाचे गद्दार आहात आणि तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही बाता सांगू नका राष्ट्रवादाच्या आणि आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नका, कारण तुमचं जे धोरण आहे ते देशाला मातीत घालणारं धोरण आहे, येणाऱ्या पिढ्यांना धुळीला मिळवणारं धोरण आहे. या पद्धतीने जनांदोलन उभं करण्याची गरज आहे, कारण हा केवळ भाषा संरक्षणाचा आणि मराठी बचावचा हा मुद्दा नाही आहे, हा इतका सर्वंकष शिरकाण करणारा मुद्दा आहे इथल्या कष्टकऱ्यांचा, श्रमिक आणि ग्रामीण जनतेचा. त्या दृष्टिकोनातून आपण याकडे बघायला पाहिजे.
म्हणजे न्यूनगंड, अंकितता, मानसिक खच्चीकरण, वैचारिक बौद्धिक पंगुत्व अशी असलेली पिढी यातून जर घडणार असेल तर तो देश आणि त्याचं भवितव्य हे भयंकर संकटात आहे असं असा निष्कर्ष किंवा असा अंदाज वर्तवल्यापासून राहवत नाही. तो डिकॉलनायझिंग दी माइंड नावाचा ग्रंथ लिहिणारा न्युंगी वा थॉंग हा जो केनियन भाषाशास्त्रज्ञ आहे, इतिहासकार आणि अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, त्यांनी या भाषिक वर्चस्वाविषयी अतिशय सखोल अशी चिकित्सा आणि भाष्य केलेलं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे की भाषेचं शिरकाण होणं म्हणजे काय, भाषा काय असते असं तो विचारतो. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, पण ते केवळ संवादाचं माध्यम नाही. ते संवादाचं माध्यम असण्याबरोबरच तो जो भाषिक समूह आहे, त्या भाषिक समूहाचा जो परिवेश आहे आणि त्या परिवेशातला जो सांस्कृतिक वारसा आणि इतिहास आहे, तो इतिहास आणि तो वारसा सुद्धा त्या भाषेशीच जोडलेला असतो, जोडला गेलेला असतो. त्या सांस्कृतिक वारशापासून, त्या इतिहासापासून ती भाषा जर तुम्ही वेगळी केली आणि त्या भाषेला जर दुय्यम ठरवलं, ती भाषा बोलणाऱ्यांवरती जर तुम्ही न्यूनगंड लादला, त्यांना जर तुम्ही न्यूनगंडामध्ये लोटलं, तर ते स्वत्व आणि आत्मभान हरवणारी पिढी त्यातून निर्माण होईल असं तो म्हणतो. ही जी सामूहिक स्मृती असते त्या त्या समूहाची, त्यातून आलेलं जे समूहभान असतं ते त्या समूहाला एक अस्मिता देत असतं. सकारात्मक अर्थाने, विधायक अर्थाने मी ते बोलतोय. महाराष्ट्राच्या संदर्भात जर उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्र धर्माचं उदाहरण आपल्याला घेता येईल. हा जो मी महाराष्ट्र धर्माचा उल्लेख करतो आहे तो मी दासबोधातला महाराष्ट्र धर्म किंवा राजवाड्यांच्या परंपरेतून आलेला राष्ट्रधर्म मला अभिप्रेत नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनी जो महाराष्ट्र धर्म इथं उभा केला आहे तो माझ्या समोर आहे. हा महाराष्ट्र धर्म काय आहे? त्याच्यामध्ये आत्मतेज आहे आणि त्याच्यामध्ये स्वत्व आहे आणि तो दिल्लीला शरण जाणारा नाही. महाराष्ट्र धर्म जो आहे त्याचं हे जे वैशिष्ट्य आहे ते मारून टाकण्यासाठीचे हे डावपेच आहे, समजून घ्या. हा आत्मतेज असलेला, आत्मभान असलेला जो महाराष्ट्र धर्म आहे त्याचं खच्चीकरण करणं आहे. कारण या महाराष्ट्र धर्मानेच महाराष्ट्राला गायपट्ट्यात सहभागी होण्यापासून आजपर्यंत वाचवलेला आहे. कोणत्या अर्थाने? हा जो महाराष्ट्र धर्म आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उभा राहिलेला आहे, ज्याचा उल्लेख दीपक पवारांनी केलेला होता. त्याच्यामध्ये इथला शेतकरी कामगार पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, पूर्वाश्रमी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, नाव शिवसेना, प्रबोधनकार ठाकरे त्याच्यामध्ये आहेत. समाजवादी चळवळीचं त्यामध्ये मोठं योगदान आहे. तर सर्व परिवर्तनवादी, समतावादी विचार आणि चळवळी एकत्र येऊन त्यांनी हे जे महाराष्ट्र धर्माचं तेज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान सिद्ध केलेलं होतं, त्या महाराष्ट्र धर्माचं मनोबल खच्ची करण्यासाठी हा हिंदी सक्तीचा राजकारण आणि हिंदी वर्चस्वाचं राजकारण या राज्यकर्त्यांकडून केलं जात आहे. त्या महाराष्ट्र धर्माचं तेज आपल्याला टिकवून ठेवण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी पुन्हा मग जनांदोलनाचं आव्हान करणं महत्त्वाचं आहे. मी पुरेसा वेळ घेतलेला आहे, थोडा वेळ अधिक घेतला असेल तर त्याविषयी मी आयोजकांची क्षमा मागतो. आयोजकांनी मला या विषयावर इथं काही विचार मांडण्याची संधी दिली, त्यांचे देखील आभार मानतो. आपण देखील शांतचित्ताने ऐकून घेतलं, आपले देखील आभार मानतो आणि इथे मी माझी ही मांडणी थांबवतो. मराठी भाषा ही अखेरीस ज्ञानभाषा झाल्याशिवाय मराठीचं भवितव्य नाही. परंतु दुसऱ्या बाजूनी आपण हा देखील विचार करायला पाहिजे की हे खरोखरच मराठी भाषा आजपर्यंत जी टिकून राहिलेली आहे तिचं श्रेय आपण कोणाला द्यायला पाहिजे? इरावती कर्वेंनी त्यांच्या मराठी संस्कृती या ग्रंथातलं जे शेवटचं प्रकरण लिहिलेलं आहे मराठी भाषा आणि साहित्याविषयीचं, त्यातला शेवटचा पॅरेग्राफ जो आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे
आणि स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इथल्या ग्रामीण बहुजन शेतकरी समूहातून आलेल्या सामान्य जनांनी ही मराठी जन्माला घातली, तिचं संवर्धन संगोपन केलं आणि ब्राह्मणांनी इथून पुढे त्यांच्याच कलानी जाण्यात ब्राह्मणांचं भलं आहे. म्हणजे भाषा शुद्धीचा वगैरे आग्रह न करता या बहुजनांनी घडवलेली जी भाषा आहे त्या भाषेच्या कलानी जाणं हे ब्राह्मणांच्या हिताचं आहे, असं विधान इरावती कर्वे करतात. आणि त्यांनी त्या संपूर्ण विवेचनामध्ये जे श्रेय दिलेलं आहे की मराठी भाषा तुकारामाची आहे, मराठी भाषा महानुभावांची आहे, मराठी भाषा फुल्यांची आहे, जवळकरांची आहे, ती गाडगे महाराजांची आहे, ती तुकडोबाची आहे, ती बहिणाबाईंची आहे. आणि आज देखील तुम्ही बघाल, मी ज्या खानदेशातून येतो, इथं जर कोणी कोकणातून असतील आलेले, विशेषतः हे वैशिष्ट्य मला कोकणामध्ये आणि खानदेशामध्ये बघायला मिळालेलं आहे. कोणतं समारोप करतो आम्ही की खानदेशामध्ये जे विवाह सोहळे असतात, हळदीचे कार्यक्रम असतात आणि कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा निवडणुकीच्या रॅलीज असो, तुम्हाला तिथे हिंदी संगीत, हिंदी बॉलिवूडची गाणी ऐकायला मिळणार नाहीत. तिथे अनेक गायक आता उभे राहिलेले आहेत, शेकडो. तुम्ही नुसतं युट्यूबवरती सर्च करून बघा खानदेशी गाणी, ती घराघरात लहान मुलांच्या ओठांवर आणि जिभेवर आहे आणि सहजपणे ते ताल धरतात त्या गाण्यांवरती. तर ते पावरी, भिल्ल, तावडी, अहिराणी अशा सर्व भाषांमधून अशी काही गीतं तिथं तयार होत आहे की तिथल्या तरुण पिढीला, तिथल्या मुलांना आणि तिथल्या बायाबापड्यांना मुळीच गरज वाटत नाही हिंदी म्युझिक ऐकण्याची किंवा बॉलिवूडची गाणी ऐकण्याची. मराठीतून अशीच कोकणी गीतं सुद्धा आहेत. तर ह्या लोकांनी, ह्या कष्टकऱ्यांनी, ह्या श्रमिकांनी ज्यांच्या दैनंदिन जीवनासोबत मराठी भाषा बांधली गेलेली आहे, ज्यांच्या उत्पादक श्रमांसोबत मराठी भाषा आणि ती स्थानिक बोली बांधली गेलेली आहे, ते लोक जोपर्यंत असतील तोपर्यंत नक्कीच मराठीला धोका नाही. एवढं बोलून मी माझं हे विवेचन थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय मराठी.